आपल्यासोबत जुळले आहे शिवसेनेचे उपनेते माजी आमदार धानेजी पाटील आणि त्यांचा आज जर पाहिला कामाचा तडाखा पाहिला तर विदर्भात आपल्याला सध्या शिवसेनेत एक सक्रिय उपनेते म्हणून सध्या पाहायला मिळत आहे आणि त्यांच्यावर यवतमाळची जबाबदारी देण्यात आली होती आणि यवतमाळ अशा भागामध्ये जिथे शेतकरी आत्महत्यांचं उत्खान होतं आणि तिथे मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या आणि आदिवासी बहुल भाग आहे, तिथेही यवतमाळमध्ये त्यांनी चांगली मजबूत शिवसेना करून अनेक शाखा उघडल्या आणि गेल्या नगरपरिषदमध्येही त्यांना हे संपादन करता आलं. तर अमरावती जिल्ह्यात सुद्धा मोर्शी येथे नगराध्यक्ष आणि वरुड शत्रुघ्न घाट इथेही त्यांना यश मिळालं आहे आणि एकंदरीत जर विचार केला तर अमरावती जिल्ह्यात शिवसेना मजबूत करण्यात जेव्हापासून ते शिंदे शिवसेना झाले तेव्हापासून त्यांचा मोठा वाटा सध्या पाहायला मिळत आहे आणि सक्रिय आहे. विशेष म्हणजे त्यांचं कार्यालय जे आहे हे मध्यवर्ती भागात आहे आणि तिथे दिवसभर ते कार्यालयात उपस्थित असतात. अनेक शिवसेनेचे कामं असू द्या किंवा इतरही कामं असू द्या किंवा शेतकऱ्याचे प्रश्न असू द्या, ते सतत त्या प्रश्नाकरता उपस्थित असतात. या संदर्भात आपल्याला ते बोलणार आहे. काय आपण शिंदे सेनेत आल्यानंतर आपला कार्यकाळ कसा राहिला? शिंदे सेनेत आल्यानंतर खऱ्या अर्थानं काम करण्याची संधी मिळाली, मान सन्मान मिळाला आणि जबाबदारी मिळाली आणि त्यामुळं पक्षासाठी चांगल्या पद्धतीनं काम करता आलं पक्षबांधणीचं. आपण काही मुस्लिम जर विचार केला तर शिवसेनेकडे मुस्लिम जो भाग आहे तो या स्टार्ट तो म्हटला आपल्या माध्यमातून एका संघटनेचे राजवीर संघटनेचे जे अध्यक्ष आहे त्यांनी स्वतः आपल्यासोबत येऊन आणि शिवसेनेत प्रवेश करून एक मुस्लिम बहुल भागात मोठी उपलब्धी करून दिली. या संदर्भात पक्षबांधणीचा तो एक भाग आहे. त्या परिसरामध्ये सुद्धा पश्चिम विभागामध्ये सुद्धा शिवसेना मजबूत करण्याची आवश्यकता होती आणि माझे त्यांच्याशी जुने संबंध होते आणि म्हणून मी त्यांना पक्षामध्ये त्यांना पण स्कोप आहे आणि मला पण संधी होती आणि म्हणून त्यांना मी पक्षामध्ये आणलं. बच्चू कडू शिवसेनेत येण्या अगोदर आपल्याकडे उपनेतेपदाची जबाबदारी होती आणि एकंदरीत जर पाहता आपण विदर्भात चांगला एक प्रवास दौरा करत आणि एक कार्यकर्त्यांची जे जवळीक आहे ते साधत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला आणि शिवसेनेला एक बळ निर्माण दिले आणि त्यानंतर अनेक नेते याच्यात दाखल झाले. नंतर बच्चू कडू हे सुद्धा दाखल झाले आहे. बच्चू कडूसंग आपला जो संबंध आहे तो एकदम चांगला आहे, कारण गेल्या काळात आपण जेव्हा शिवसेनेत होता तेव्हा बच्चू कडूसंग आपले जे संबंध होते त्याचा आपल्याला शिंदे शिवसेनेत काय फायदा होईल? बच्चू कडू यांचा प्रवेशाचा फायदा अमरावती जिल्ह्याला आहेच, तो विदर्भाला सुद्धा होईल आणि माझे संबंध त्यांच्यासोबत जुने चांगले आहे. कारण मी ज्या वेळेला उपजिल्हा प्रमुख होतो त्यावेळेला बच्चू कडू हे चांदूर बाजारचे तालुका प्रमुख होते आणि अत्यंत तळागाळातून त्यावेळेला शिवसेना आम्ही बांधली. त्याचा अनुभव त्यांना पण आहे, मला पण आहे. मी पण माझ्या काळामध्ये आमदार होतो आणि ते पण आमदार मंत्री राहिलेले आहे. त्यामुळं दोघांमध्ये चांगला समन्वय असण्याचा फायदा हा पक्षाला निश्चित होईल. आपण आमदार असतानाही आपली जी कामाची तळपतत होती आणि कामाचा जो सपाटा होता तो जोरदार होता आणि त्यानंतरही आपण आता पक्षात आले आणि एका पदावर उपस्थित आहे आणि त्याचप्रमाणे आपला कामाचा आताही तडाखा चालू आहे. अनेक कोणत्या छोट्या मोठ्या समस्या असू द्या किंवा मोठ्या समस्या असू द्या या आपण हाताळतात आणि आपल्यासमोर जे ग्रामीण भागातील नागरिक असू द्या शहरातील असू द्या आपल्या कार्यालयात आपण सतत हजर असतात. या संदर्भात कार्यालयात राहणे ही माझी जुनी सवयच आहे, कारण कार्यकर्ते तेवढे मोठ्या प्रमाणावरती संपर्कात आहे. जुन्या आणि नव्या बडनेरा मतदारसंघातील सर्व लोकसुद्धा माझ्या संपर्कात आहे. त्या ठिकाणी ज्या ज्या वेळेला त्यांना उणीव वाटते आणि ज्या ज्या वेळेला माझी गरज वाटते त्या त्या वेळेला ते त्या येतात, भेटतात आणि मी छोटे मोठे कामं करतो. आता सत्ताधारी पक्षामध्ये आल्यानंतर सत्तेमध्ये जाऊन मंत्री महोदयांना भेटून त्या ठिकाणी आपण कामं करू शकतो. त्यामुळं कामाची गती आणि कामाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. एक नगर परिषदकडे जर मागे आपण वळवून पाहिलं तर एक असा प्रश्न निर्माण झाला होता मोर्शी मतदारसंघामध्ये आणि आपली युती भाजपासोबत होती आणि ऐन वेळेवर ही युती तुटली आणि आता शिवसेना संपूर्ण नगर परिषदेवर आपले उमेदवार उभे करणार अशी एक निर्माण झाली होती परिस्थिती आणि त्यावेळेस आपण घेतलेला निर्णय मोर्शीचा आणि तो योग्य झाला. नगराध्यक्ष आले आणि आनंदराव अडसूळ साहेबासोबत आपला जो असलेला दौरा जिल्हा दौरा आणि जे उत्कंठ संपूर्ण कार्यकर्ते जुन्या कार्यकर्त्यासोबत किंवा नवीन कार्यकर्ता आपण भेटून आणि यावेळी विजय संपादन केला. या संदर्भात आनंदराव अडसूळ यांच्यासोबतच त्यावेळेला नगरपालिकेची सगळी तयारी केली. 7 ठिकाणी नगराध्यक्ष उभं करणे आणि 100च्या वर जास्त नगरसेवकाचे उमेदवार मिळवणे आणि सगळ्या नगरपालिकेमध्ये धारणीसहित नगरसेवकाचे उमेदवार उभे करणे हे काम आम्ही त्यावेळेला केलं. अंतिम क्षणामध्ये उमेदवारी अर्ज
दाखल करण्याचा जो अंतिम वेळ होता त्या दिवशी मी मोर्शीला गेलो, त्यावेळेला भारतीय जनता पक्ष विशेष असं शिवसेनेला तिथे स्थान द्यायला तयार नव्हतं. त्याच्यामुळं स्थानिक कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन अंतिम क्षणाला स्वतःचा नगराध्यक्ष उभं करण्याचा निर्णय मी त्यावेळेला घेतला, कारण त्यावेळेला दुसरं त्या ठिकाणी कोणी नव्हतं आणि तो निर्णय फलदायी ठरला आणि 7 पैकी तोच एक नगराध्यक्ष आता निवडून आला आणि ते एक मोठं काम आपल्याला त्यावेळेला ठरलं. शेगाट नगरपालिकेमध्ये 2 नगरसेवकांना ऐन वेळेवर तिकीट दिली, तेही भारतीय जनता पक्षातून आलेले, ते सुद्धा निवडून आले. आता तर बच्चूभाऊ सोबत चांदूर बाजारचा एक नगराध्यक्ष आलेला आहे आणि बच्चूभाऊ सोबत दर्यापूरचा एक नगराध्यक्ष, त्यामुळे आता 3 नगराध्यक्षाची संख्या अमरावती जिल्ह्यामध्ये झाली आहे. आपण सत्तेत आहात, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि शिवसेना. काम करण्याची आपल्याकडे आता काही नियम असतात, अटी आहे आणि एकंदरीत जर अमरावती जिल्ह्याचा प्रश्न आपण पाहिला तर शेतकऱ्याचा प्रश्न सध्या बिकट आहे, त्यांच्या मालाला भाव नाही किंवा इतरही प्रश्न शेतकऱ्यांचे सध्या प्रलंबित आहे. या संदर्भात आपण काही आवाज उठाल का या संदर्भात? शेतकऱ्याचे प्रश्न हे जटिलच आहे. शेतकऱ्याचे प्रश्न पुढे सोडवण्याची आवश्यकता आहे, त्याच्यासाठी आम्ही वेळोवेळी वेळ देतो. सरकारने सुद्धा आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा निर्णय घेऊन संपूर्ण मंत्रिमंडळ आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी पुढाकार घेऊन महाराष्ट्रामध्ये कर्जमाफी केलेली आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यासाठी तो दिलासा देणारा प्रश्न आहे, पण शेतकऱ्याचे प्रश्न अजून पुढे आहेत. पूर्ण कर्जमाफी आहे आणि पुढचे अजून प्रश्न आहे, ते सोडवण्याची आवश्यकता आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये बी बियाण्याचे प्रश्न आहे, कारण मोठ्या प्रमाणावरती अमरावती जिल्ह्यात बी बियाणं बोगस निघालेलं आहे. काही ठिकाणी खतंसुद्धा खराब निघालेले आहेत, काही ठिकाणी फवाऱ्याची सुद्धा अशीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळं ते सुद्धा विषय मंत्र्याकडे देत आहे आणि त्यावरती संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका घेत आहे. एक शेवटचा प्रश्न आहे आपला, आणि आता सध्या शिवसेनेच्या संघटनात्मक काही परिवर्तन होत आहे, काही शाखा बरखास्त केल्या आहे आणि काही प्रभारी आहे. या संदर्भात काही आता नवीन लोकांना शिवसेना मजबूत करण्याकरता संधी मिळेल का या संदर्भात? पदाधिकारी सगळे प्रभारी म्हणून आहे त्या पद्धतीनं काम करतच आहेत. नवीन कार्यकारिणी त्याच्यामध्ये होईल तर सगळं नव्याने जुन्यांचा विचार एकत्रितपणे करून, कारण कोणालाही बाजूला टाकणं असं शिंदेसाहेबांची भूमिका नाही. प्रत्येकाला ते वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचा मान आणि त्याची जबाबदारी देऊन चालवतात. त्या पद्धतीनं सगळ्यांना विश्वासात घेऊन संघटना पुढे जाईल आणि नवीन कार्यकारिणीसुद्धा होईल. आपल्यासोबत जुळले होते शिवसेनेचे उपनेते ज्ञानेश्वर धाने पाटील, आणि त्यांनी या संदर्भात आता जर विस्तृत आपला लेखाजोखा सांगितलेला आहे आणि त्यांची काम करण्याची जे कार्यशैली पद्धती आहे हे आगळीवेगळी विदर्भात आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि शिवसेनेचे उपनेते असताना त्यांनी आता जो कामाचा सपाटा सध्या जिल्ह्यामध्ये किंवा विदर्भात लावलेला आहे तो त्यांचा लेखाजोखा वागवण्यासारखा आहे.